1 ते 2 जागा मनसेकरता सोडण्यास भाजप आणि शिवसेना तयार असल्याची माहिती मिळते। मात्र लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचा देखील पर्याय पुढे असेल। मात्र मनसेने महायुतीच्या चिन्हावर लढण्याचा महायुतीकडून प्रस्ताव दिलेला आहे। मात्र हा प्रस्ताव मनसेला मान्य नाही। दरम्यान ही चर्चा सुरू असल्यानंच राज ठाकरेंनी मुंबईतले सगळे दौरे रद्द केल्याची माहिती मिळते। वाटाघाटी ऑल वेल झाल्यास मनसे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, खरं तर ही एक्सक्लुझिव्ह अशी बातमी म्हणावी लागेल, कारण की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं शिवसेना भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा तर होत आहेत, परंतु आता ही बातमी पुढे येते, त्यामुळे हे एक पुढचं पाऊल मानायचं का? दीपक, मागील काही महिन्यांपासून ह्या चर्चा सुरू आहेत। आपल्याला माहिती असेल की मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांना भेटले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्या भेटीनंतरपासूनच चर्चा होती आणि त्या भेटीपासूनच आपण कसं राज ठाकरेंना सोबत घ्यावं याबद्दलची चाचपणी भाजपचे पक्षश्रेष्ठी दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींशी बोलून करत होते। सोबतच एकनाथ शिंदे आणि यांचीही चर्चा सुरू होती। मात्र ही चर्चा पुढे जात असताना फॉर्म्युला कसा असावा, कारण आताच महायुतीमध्ये भाजप जास्त जागा मागते आणि शिंदेंना आणि अजित पवारांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। म्हणून मनसे जर आली तर ते कोणाला कोणती जागा त्यांना मिळेल, कोणाच्या कॅम्पमध्ये जागा असेल, या सगळ्या बाबींवरती चर्चा होती। आपल्याला माहिती अशी आहे की मनसेला 1 किंवा 2 अशी जागा मनसेकडनं बोलणी सुरू होती आणि 1 जागा तर देण्यास दोन्हीही पक्ष तयार झाले किंवा महायुतीतले पक्ष तयार झाले। खास करून भाजपने ऑफर दिली की आपण युती करू, राज ठाकरे हा ब्रँड महायुतीमध्ये येईल, राज ठाकरेंसोबत महायुतीला महाविकास आघाडीचा सामना करण्यामध्ये बरंच काही सोपं जाऊ शकतं, कारण ठाकरेंची सिंपती कापण्यासाठी ठाकरेच लागेल, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी भाजपची आणि यासाठीच हा फॉर्म्युला किंवा हा प्रस्ताव यावर चर्चा झाली होती। राज ठाकरेंना मात्र ह्या चर्चेमध्ये एक गोष्ट आहे की त्यांना आपल्याच चिन्हावरती लढायचे आणि महायुतीमधील किंवा भाजप त्यांना असा प्रस्ताव देते की आपण महायुतीच्या चिन्हावरती लढा, अशी माहिती मिळते। पण ते मान्य नसल्यामुळं चर्चा पुढे जी आहे अद्याप तरी चालू आहे, पण त्यावरती कोणताही एक फॉर्म्युला तयार केला गेला नाही आहे। मात्र 1 जागा मनसे लढू शकते किंवा जर महायुतीत मनसे आली तर दुसरा एक फॉर्म्युलाही आहे की आपण सोबत मिळून लोकसभेमध्ये एकत्र उभे राहू आणि विधानसभेमध्ये सीट फॉर्म्युला एक वेगळा असेल। मनसेला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील आणि त्यांना एक मोठा पक्ष म्हणून आपल्यासोबत घेतलं जाईल। म्हणून आत्तापासूनच पुढची तयारी मनसेकडनं सुरू झाली आहे। मात्र फॉर्म्युलावर एकमत होत नसल्यानं अद्याप चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की राज ठाकरे यांनी मुंबईचे दौरे सध्या तरी थांबवले आहेत आणि मनसे जर लढली तर 1 जागा, नाही लढली तर राज्यसभा किंवा इतर काही चर्चा फॉर्म्युला त्यांना दिला जातो का भाजपकडनं किंवा महायुतीकडनं, यावरती अद्याप सगळं थांबलेलं आहे आणि ही चर्चा सुरू होईल। चर्चा सुरू आहे। राज ठाकरे मनसे लोकसभा लढणार का नाही यावरती एक प्रश्नचिन्ह, त्यासाठी या चर्चांना जो वेळ लागतोय तेच कारण आहे। म्हणून आज उद्यामध्ये काही मोठ्या घडामोडी या युती संदर्भातल्या होऊ शकतात आणि त्या समोर येऊ शकतात। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच आता ही युती कशा पद्धतीने होते पाहणं महत्त्वाचं देखील असणार आहे। गणेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।